मित्रांनो, ही आहे इको नवीन 7 सीटरचं ऑप्शन. फक्त 5,73,000च ही कार तुम्हाला अवेलेबल होते. सर्वात पहिले बोलू की घेऊन. ही आहे नॉर्मल की. हीच की तुम्हाला इको मध्ये अवेलेबल होते आणि हा आहे फ्रंट फेशी आहे. सर्वात जास्त विकल्या जाणारी गाडी आज पण आपल्यासाठी मध्यमवर्गीयांसाठी MPV MEU हेच आहे. आज पण 10 ते 11,000 मंथली इकोचा सेल आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड हँड मार्केटमध्ये त्याची डिमांड आहे. पण सेकंड हँड मार्केटला जायच्या ऐवजी तुम्ही जर आलात आणि नवीन कार घ्यायचा प्रयत्न करत आहात तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन यासाठी होऊ शकतं. फक्त 5,73,000च ही कार तुम्हाला अवेलेबल होते. बेस्ट रेंज आहे. 7 सीटर AC बद्दल आपण आता बोलतोय. चला, फ्रंटला तुम्हाला हॅलोजन लॅम्पचं सेक्शन अवेलेबल होतं. इंडिकेटर सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. इथे मध्ये तुम्हाला सुझुकीचा लोगो आणि कुठलं क्रोम वगैरे नाही आहे. सगळं पॅनो ब्लॅक फिनिशमध्येच अवेलेबल होतं. सॉरी, मॅट फिनिशमध्येच अवेलेबल होतं. इथे तुम्हाला कुठलं फॉग लॅम्प दिलेलं नाही आहे, पण ॲज ॲक्सेसरीज तुम्ही लावू शकता. आणि जनरली आपण हे लावतोच. या छोट्या मोठ्या गोष्टींची गरज नक्कीच पडते. जेव्हा एक फॅमिलीला घेऊन आपण बाहेर जायचा ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करतो, लाईटचं सेक्शन चांगलं असणं आवश्यक आहे. बाकी मारुतीच्या कुठल्याही कारमध्ये तुम्हाला हेडलॅम्पचे इश्यूज दिसणार नाही. साईड प्रोफाईल आल्यानंतर 2350 mm व्हील बेस जो आहे ना, तो जस्टिफाय यासाठी होतो, मोठा यासाठी वाटतो, कारण बाकी सगळ्या गोष्टीनं थोड्या मोठ्या दिलेल्या आहेत. म्हणजे क्वार्टर पॅनल, हे ग्लासचा एरिया खूप मोठा दिलेला आहे. JKची टायर आहेत 13 इंचाचे, 155 याचं सेक्शन आहे रेडियस आणि मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन तुम्हाला दिलेला आहे. इंडिकेटर तुम्ही इथे बघू शकता. ORVM तुम्हाला हातानेच ओपन करायला लागतात. 32 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी आणि इथे तुम्हाला दिलेला आहे त्याचा नॉब. बाकी स्लायडर वगैरे. आता ही एक अशी गाडी आहे मार्केटमधली, कमी जागेत ओपन होऊ शकते, लोक खाली उतरू शकतात, कारण बाहेर वाईड दरवाजे ओपन होत नाही. हा पण एक चांगला प्राइस फॅक्टर आहे. बाकी ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही काही गोष्टी इथे लावू शकता. इथे व्हील कॅप वगैरे तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात. रिअरला आल्यानंतर तुम्हाला रिअल टेल लाईटचं ऑप्शन दिलेलं आहे. डिफॉगर वगैरे दिलेलं नाही आहे. वर तुम्हाला हाय माउंट स्टॉप लॅम्प, इथे तुम्हाला इकोचं बॅजिंग, सुझुकीचं बॅजिंग, क्रोम एलिमेंट, पियानो ब्लॅक फिनिशमधला एक एलिमेंट तुम्हाला इथे अवेलेबल होतो. 2 पार्किंग सेन्सर सुद्धा दिलेले आहे. 7 सीटर ऑप्शन बद्दल बोलतोय आपण. 70 ते 80 लिटरची बूट स्पेसेस अवेलेबल होते. आता बघायला गेलं तर आज पण लोक छोट्या बॅग्स किंवा ट्रॉल्या इथे वापरतात. बारकी ट्रॉली जी आहे त्या 2 इथे बसू शकतात. बाकी अजून कुठे सामान मॅनेज होतं यात हे मी तुम्हाला दाखवतो. चला, हाय माउंट स्टॉप लॅम्प सुद्धा इथे अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. ओव्हरऑल डायमेन्शन जे आहे ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. चला बघू आता दोन्ही सीट, 2 नंबर आणि रिअर सीट. इथे 2 लोक बसू शकतात आणि इथे 3 लोक निवांत बसू शकतात. इथे हेडरेस्ट ॲडजस्टेबल नाही आहे, पण चांगली हाईट दिलेली आहे. थाय सपोर्ट पण दिलेला आहे आणि रिक्लाइन अँगल सुद्धा याचा चांगला आहे. आता दुसरी कुठली जागा आहे ती ही जागा आहे. आज पण लोक ही जागा युटिलाइज करतात सामानांसाठी. ठीक आहे, इथे निवांत 2 बॅग्स बसू शकतात आणि लोक मॅनेज करतात. आता तुम्हाला मॅनेज कुठे करायला लागेल, तुम्हाला फक्त खाली उतरताना चढताना मॅनेज करायला लागेल. ते इझिली होऊन जातं. पण जागा तिथे नसेल ते इथे जागा मॅनेज होतात, लोक करतात आणि वापरतात सुद्धा बेझिझक. इथे कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. चांगला लेग रूम, हेडरूम अवेलेबल होतात आणि 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे. बिनधास्त बसू शकता आणि निवांत तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. इथे तुम्हाला कॅबिन लाईट सुद्धा दिलेला आहे. 3 पॉईंट सीट बेल्टचं ऑप्शन सुद्धा इथे दिलेला आहे. आता तुम्हाला इथे कमी काय वाटू शकते, इथे चार्जिंग सॉकेटचे वगैरे कमी वाटू शकते, पण ती तुम्हाला पुढे दिलेली आहे. तुम्हाला दाखवतो. चला, ORVM तुम्हाला हातानेच मॅनेज करायला लागतो. रोलर इथे दिलेले आहे. इथून तुम्ही हा ग्लास ओपन करू शकता. लॉक अनलॉकचं नॉर्मल टिपिकल बटन. ठीक आहे, इथे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल, ऑन ऑफचं बटन आणि हेडलॅम्प लेवलर दिलेलं आहे. चला बसू आत. बसलोय मी. इथे तुम्हाला कुठलेही कंट्रोल दिसणार नाही. स्टेअरिंग व्हीलवर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे. बाकी सगळं तुम्ही बघू शकता. फ्युएल किती आहे, काय आहे ते बघू शकता. डिस्टन्स टू एम्प्टी पण दिसून जातं. बाकी सगळे चिन्ह दिलेले आहे जे नॉर्मल तुम्हाला इंजिनचे वगैरे इंडिकेशन देतं. महत्त्वाचं 7 सीटर AC बद्दल बोलतोय आपण. हा AC जास्त महत्त्वाचा आहे. साधारणतः आता ग्लोबल वॉर्मिंगचा टॉपिक जर बाजूला ठेवला, जो की आहेच मूळ मुद्दा, पण भारतात बहुतांश जागी टेम्परेचरचे इश्यू आहेच. म्हणजे नॉर्मल 35 ते 40 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर असतंच, 35 तर असतंच. त्यामुळे AC हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर झालेला आहे. त्यात कंपनीने स्टँडर्ड किंवा ACचं ऑप्शन दिलेलं आहे. विदाऊट ACचं ऑप्शन सुद्धा अवेलेबल होतं. त्यात काही जास्त बदल नाही आहे. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. इथे ACचे कंट्रोल दिलेले आहे, ACचे वेंट दिलेले आहे. बाकी तुम्ही इथून टेम्परेचर वगैरे मॅनेज करू शकता. ठीक आहे, इथे जागा दिलेली आहे थोडी म्युझिक सिस्टम लावायसाठी ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून. 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट, थोडी जागा इथे दिलेली आहे. अजून काही सामान ठेवायचं असेल तर थोडी जागा अजून तुम्हाला इथे अवेलेबल होते. ठीक आहे, मॅन्युअल गेअरबॉक्स आणि हा आहे हँडब्रेक. IRVM तुम्हाला इथे दिलेला आहे.
इथे कुठलं तिकीट होल्डर वगैरे दिलेलं नाहीये. सनवायझर नक्कीच मिळून जातं. इथे सुद्धा सनवायझर दिलेला आहे. इथे ग्लब बॉक्स दिलेला आहे आणि AC वेंट तुम्ही इथे बघू शकता. स्पीकरसाठी जागा सुद्धा इथे अवेलेबल होतीच. डॅशबोर्ड 2 कलरमध्ये आहे, व्हाईट आणि ब्लॅक कलर. चांगलं जस्टिफाय करतं, चांगलं आहे, दिसायला चांगलं आहे. आणि इथे हजार्ड लाईटचं कंट्रोल. बाकी ज्या प्राइस रेंजमध्ये ही कार येते, हे व्हेकल येतं, ही गाडी येते, तिथे तंतोतंत मॅच होते तुमच्या एक्सपेक्टेशन. कारण तुम्ही जेवढे पैसे देतात त्या सगळ्या गोष्टी जस्टिफाय करून देतं मारुती सुझुकी. चला, इंजिन स्पेसिफिकेशन बघायचं आहे. इथेच तुम्हाला बघायला लागेल. इथेच तुम्हाला इंजिन दिलेलं आहे. 1197 cc 1.2 लिटरचं इंजिन. कंपनीने ओव्हरऑल मायलेज क्लेम केलेला आहे याचा 19.71 म्हणजे 20 पर्यंत. आणि ही गाडी ॲव्हरेज पण तेवढाच देती. 79 bhp ची पॉवर 6000 RPMच्या रेंजमध्ये आणि टॉर्क 104 न्यूटन मीटरचा 3000 RPMच्या रेंजमध्ये. 32 लिटर फ्युएल तुम्ही भरू शकता इथून. आता बोलू इथे जर इंजिन आहे तर पुढे बोनेटमध्ये काय आहे ते पण एकदा दाखवतो. इथून तुम्ही बोनेट ओपन करू शकता. हे करू बंद. बोनेटमध्ये काय आहे तर बोनेटमध्ये कूलंट दिलेलं आहे. बाकी सगळे मेकॅनिकल डिस्ट्रीब्युशन्स इंजिनचं इथे तुम्हाला सप्लाय करून देतं. आता बोलू ओव्हरऑल कारबद्दल. 5 सीटर जिथं CNGचं ऑप्शन अवेलेबल होतं. 7 सीटर AC स्टँडर्ड हे ऑप्शन अवेलेबल होतं. 5,73,000तच तुम्हाला हे व्हेरियंट अवेलेबल होतं. सेकंड हँड कार मार्केटमध्ये जाण्याऐवजी नवीन कार मार्केटमध्ये जर आले तुम्ही तर वॉरंटी अवेलेबल होते. बाकी मी स्क्रीनवर देऊन चाललोय. वॉरंटी अवेलेबल होत होते. पुढच्या 15 वर्षासाठी तुम्हाला टेन्शन राहणार नाही. थोडा खर्च तुमचा कुठला येऊ शकतो. तुमचं जे आज 4-5 लाखाचं बजेट आहे त्या 4-5 लाखाच्या बजेटमध्ये एक मोठी गाडी येते 7 सीटर. बरं 5 लोक जरी असेल ना तर डिक्की म्हणून यूज करू शकता. तशी डिक्की जर चेक करायला गेलं 5 सीटरची तर 543 लिटरची आहे. म्हणजे चांगली तुम्हाला बूट स्पेस अवेलेबल होते. पाहिजे त्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात. ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी इथे अप्लाय करू शकतात. त्या रेंजमध्ये तुम्हाला इको त्यातही CNG 5 सीटरमध्ये 7 सीटर जास्त लोक असतील तर आणि पाहिजे त्या किमतीत आणि तुमचा व्यवसाय असेल किंवा मुलांना सोडायचं वगैरे असेल, लघु उद्योग आहे तुमचा, एक चांगली गाडी पाहिजे, फॅमिलीसोबत तुम्हाला बिझनेसचा पण विचार करायचा आहे, 2 वेगळ्या गाड्या घ्यायच्या तुम्हाला नाही आहे तर त्यांच्यासाठी इको बेस्ट आहे. मध्यमवर्गीय आपल्यासारख्या माणसांसाठी MPV MEV हीच आहे. माझी पर्सनल फेवरेट ती यासाठी कारण ज्या गोष्टीचं जस्टिफिकेशन आपले पैसे देऊ शकत नाही त्या रेंजमध्ये जर तुम्हाला एक चांगलं प्रॉडक्ट मिळत असेल तर नक्कीच घ्यायला पाहिजे. कोणालाही विचारायची गरज नाही आहे. महत्त्वाचं काय प्राईस, दुसरं मायलेज, तिसरं वार्षिक खर्च खूप कमी आहे. अजून काय पाहिजे सगळं कव्हर केलेलं आहे मी. ठीक आहे. इथे वॉशरचं दाखवायचं राहिलं होतं. हे बघा 2 वॉशरसुद्धा दिलेले आहे. ठीक आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बरं माझी पर्सनल फेवरेट आहे, तुम्हाला आवडते की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा.